जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आहे 30 जून म्हणजेच जून महिन्याचा शेवटचा दिवस। जून महिना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय संघर्षमय जीवन आणि क्रांतीचे झाले होते। ते कसे आज आपण पाहूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन अत्यंत व्यापक आणि संघर्षमय राहिले आहे। जून महिन्याचा विचार करता त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आज आपण पाहूयात। 1 जून 1929 मध्ये बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाका बहिष्कृत हितकारी सभेचे अधिवेशन भरले होते। 5 जून 1915 मध्ये बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना MA ही पदवी प्रदान केली होती। यापुढे 6 जून 1925 मध्ये बाबासाहेब मूकनायक वृत्तपत्राचे काम पूर्ण केले आणि शिक्षणासाठी पुन्हा लंडनला रवाना झाले। यापुढे असे पाहता येते 8 जून 1927 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना PhD ही पदवी औपचारिकरित्या प्रदान केली होती। या समोर 9 जून 1929 मध्ये बाबासाहेबांनी मुंबईत आपल्या सहकाऱ्यांसोबत समाज समता संघाच्या कार्यात गती आणण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली होती। यापुढे 13 जून 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे दामोदर हॉलमध्ये देवदासी मुरळ्या दोघींच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती। यापुढे 14 जून 1928 मध्ये बहिष्कृत हितकारी सभा विसर्जित करण्याचा ठराव करण्यात आला आणि याच काळात त्यांनी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली। या समोर 15 जून 1935 मध्ये बाबासाहेबांची मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली। या समोर 19 जून 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली। आणि समोर 20 जून 1921 मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MSc ही पदवी प्रदान केली होती। आणि या समोर 20 जून 1952 मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान समितीबाबत स्थापना आणि कार्य झाले होते। या समोर 21 जून 1928 मध्ये त्यांची गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली। आणि 22 जून 1940 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुभाषचंद्र बोस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली। या समोर असे पाहता येते 23 जून 1935 मध्ये डिलाइटेड रोड हे मुंबईतील डिलाइटेड रोड येथे दलित महिला मंडळाची स्थापना करण्यात आली। यापुढे 24 जून 1945 मध्ये काय झाले तर बाबासाहेबांच्या अस्पृश्यतेसाठी काँग्रेस आणि गांधींनी काय केले हे पुस्तक प्रकाशित झाले। या समोरचा पॉइंट 22 जून 1944 मध्ये कामगार सदस्य म्हणून बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे स्थायी कामगार समितीची स्थापना करण्यात आली होती। या समोर 28 जून 1922 मध्ये लंडनच्या ग्रेज इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर बार ॲट लॉ ही पदवी प्रदान केली। आणि 29 जून 1929 मध्ये समाज समता संघाच्या वतीने मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये बहिष्कृत समाजातील पहिली वैदिक विवाह सोहळा बाबासाहेबांच्या उपस्थित पार पडला होता, जो सामाजिक समतेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संघटित प्रयत्न होता। यापुढे 30 जून 1928 बाबासाहेबांनी स्मॉल होल्डर रिफिल बिल म्हणजे छोट्या धारकांसाठी विधेयकवर कायदे मंडळात चर्चा केली होती। बाबासाहेबांच्या आयुष्यातील जून महिना हा विशेषतः शैक्षणिक पदव्या, कायदेविषयक कार्य, सामाजिक परिषदा आणि संस्थात्मक उभारण्या ह्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राहिला होता। थोडक्यात सांगायचे तर काय शिक्षणाचे महत्त्व बाबासाहेबांच्या जीवनात जून महिना हा त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील
आणि संस्थात्मक उभारणीतील महत्वाच्या टप्प्याचा साक्षीदार आहे. 1920 मध्ये लंडनला आणि अशोक किंवा 1956 मध्ये औरंगाबादला शिक्षणाची गंगोत्री मिलिंद महाविद्यालय सुरू करणे असून शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या महिन्यातून दिसून येतो. असे बाबासाहेबांचे जून महिन्याचा संघर्षमय जीवन आणि क्रांतीचे घडले आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.